चिखलदरा तालुक्यातील काटकुम या गावी डोमा ते काटकुम या खराब रस्त्याने त्रस्त नागरिकांनी स्वातंत्र्य दिनी स्वखर्चाने लोकवर्गणी उभारून जेसीबीने रस्ता दुरुस्त केला। काटकुम गावातील युवकांनी स्वातंत्र्य दिनी झेंडावंदनाचा कार्यक्रम आटपून खराब रस्त्यावर उपाय म्हणून वर्गणी गोळा केली। जमा केलेल्या वर्गणीतून भाड्याचा जेसीबी तथा ट्रॅक्टर बोलावून तातडीने मुरुम टाकून रस्ता चालण्यायोग्य करून घेतला। चिखलदरा तालुक्यातील काटकुम येथील पोहोच मार्ग अनेक दिवसांपासून खराब झालेला आहे। वेळोवेळी मागणी केल्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हा नवीन सिमेंट रस्ता मंजूर केलेला असून निविदा प्रक्रिया सुद्धा झालेली आहे। वेळोवेळी काम सुरू करण्याची मागणी सुद्धा संबंधित विभागाला करून काम सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची ओरड परिसरात होती। सबब रस्ता डोमा येथून काटकुम, कोयलारी, कण्हेरी, पाचडोंगरी, घाना, खंडूखेडा, चुनखडी, खडीमल सह परिसरातील जवळपास 20 ते 25 गावाचा महत्त्वाचा रस्ता आहे। बांधकाम विभागाच्या वतीने मंजूर झालेला हा रस्ता टेंडर प्रोसेस वर्क ऑर्डर होऊन सुद्धा जवळपास 3-4 महिन्यापासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहोत, पण प्रशासनाच्या दिरंगाईमुळे, लालफितशाहीमुळे हा रस्ता प्रलंबित आहे। स्थानिक लोकांना याचा त्रास होत आहे। कित्येक वाहन चालकांना यामुळे अपघात झालेले आहे, कित्येक लोक यामुळे जखमी सुद्धा झालेले आहे। आम्ही वेळोवेळी मागणी केली असता आतापर्यंत आमच्या मागणीची दखल नाही घेतलेली आहे। त्याच्यावर उपाययोजना म्हणून आज स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून आम्ही गावातील मंडळींनी पैशाची वर्गणी करून जेसीबी लावलेली आहे तथा मुरुम भरून हा रस्ता आम्ही स्वखर्चाने गावातील काटकुम गावातील मंडळी दुरुस्त करत आहे। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या कार्याची दखल घ्यावी व हा रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता नवीन निर्मिती करावा व आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करावी। दळणवळण करण्याचा महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहनाची संख्या या रस्त्यावर लक्षणीय आहे। परिसरातील अनेक वाहन चालकांना या खड्डेमय रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता। यावर प्रशासनाने दखल न घेतल्याने शेवटी उपाय म्हणून गावातील युवक वर्गांनी स्वकर्तृत्वाने वर्गणी गोळा करून रस्ता दुरुस्ती करण्याला सुरुवात केली। यावेळी गावातील युवक व नागरिकांची उपस्थिती होती। त्वरित मागणीची दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा पुढच्या वेळी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाला काम करण्यास भाग पाडू असा देखील इशारा देण्यात आला आहे। जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित काम मंजूर असून सुद्धा हेतू परस्पर दिरंगाई केली जात आहे। सर्वसामान्य नागरिकांचे या खराब रस्त्यामुळे हाल होत आहे। हा खड्डा एवढा खराब झालेला आहे, कित्येक वाहनाला यामुळे अपघात झालेला आहे, कित्येक दुचाकी स्वार दररोज यातून पडतात। आम्ही वेळोवेळी सांगून सुद्धा निष्क्रिय प्रशासन आमच्या मागणीची दखल घ्यायला तयार नाही। टेंडर होऊन सुद्धा वेळ गेलेला आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, सगळा प्रोसेस जाऊन सुद्धा या काम सुरू करत नाही आहे। त्याच्यानं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्याविषयी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सभा आंदोलनाचा पवित्रा घेतला तथा आम्ही स्ववर्गणीने युवा वर्ग गावातील काटकुम गावातील युवा वर्ग मिळून आम्ही इथं सगळं मुरुम भरून हे खड्डे दुरुस्ती करणार आहोत। प्रशासनाचा नाकर्तेपणा याला जबाबदार। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 93 253 03 223।